केळेवाडी धरण पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित केलेलं आहे, परंतु काही धरणावरील लोक त्या पाण्याचा वापर शेतीसाठी करतात. धरणाखालील लोकांना पिण्यासाठी पाणीही नाहीये, याची कोणतीच दखल प्रशासनानं घेतली नाही. धरणावरील लोकांना बोटा ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक आणि तालुक्यातील लोकप्रतिनिधी पाठबळ देत आहेत आणि याच पार्श्वभूमीवर येथील ग्रामस्थ हे विविध मागण्यांसाठी उपोषणावर बसलेले आहेत. यामध्ये केळेवाडी धरण पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित असताना आणि 200 मीटर आतील विहिरी आणि बोरचा शेतीसाठी वीज पुरवठा तत्काळ 5 पोल टाकून बायपास करून चालू करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर तत्काळ कायदेशीर कारवाई करावी. धरणातील आणि धरणापासून 200 मीटर आतील विहिरी आणि बोरमधून शेतीसाठी पाणी पुरवठा करणाऱ्या लोकांना तत्काळ कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत, यांसह विविध मागण्या यातून करण्यात आलेल्या आहेत. आणि जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही, असा इशाराही उपोषणकर्त्यांनी यावेळेस दिलाय. याबाबतची अधिक माहिती घेतली आहे आमचे जुन्नरचे ब्युरो चीफ अशोक कोरडे यांनी. ठिकाणी आमच्या केळेवाडी ग्रामस्थांचा बेमुदत आमरण उपोषण आणि या उपोषणाचा आज 3रा दिवस. आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की आम्हाला पिण्यासाठी पाणी नाही आहे, त्यासाठी शासनाकडे आम्ही मागणी केली होती की आम्हाला पिण्यासाठी पाणी द्या. ज्यावेळेस साहेबराव सोनवणे तहसीलदार साहेब होते, त्यावेळेस आम्हाला एक आदेश त्यांनी दिला होता की आठवड्यातून 8 तास लाईट आम्हाला देऊन ते धरणातून 1 दिवसच पाणी उपसा करून देत होते. त्यावेळेस आमचं कसंही आम्ही ते पाणी साठवून 8 दिवस पाणी आमच्या जनावरांसाठी किंवा आमचे बाकीच्या घरगुती वापरासाठी ते पाणी आम्ही वापरत होतो. पण त्यानंतर काही काळानंतर तहसीलदार साहेबांची किंवा प्रांतसाहेबांची बदली होऊन दुसरे अधिकारी नेमण्यात आले. त्यावेळेस त्या आदेशाचा कुठे म्हणजे तो आदेश गायब झाला ते काही आम्हाला समजलंच नाही आणि नवीन आदेश लागू झाले. त्यावेळेस प्रथमतः म्हणजे असं झालं की जे लाईट कट केली होती त्यामध्ये काहीतरी 5 पोल टाकून बायपास करून जे आमच्या गावात धरणाच्या वरच्या साईडचे लोक आहेत त्यांसाठी वेगळी लाईन करून आणि जे आम्ही धरणाच्या खालचे लोक आहेत त्यांच्या टिप्या कट करून आमच्यावर हा म्हणजे शासनाने पूर्णपणे आमच्यावर अन्याय केलेला आहे. आम्ही शासनाला असं सांगू शकतो की ज्या पद्धतीने तुम्ही जो अन्याय केला आहे, ज्या साहेबांनी हे काम केलं आहे त्यावर तुम्ही पूर्णपणे काही कायदेशीर कारवाई करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा. त्याचप्रमाणे आमची दुसरी मागणी, ज्या ग्रामस्थांचे ज्या धरणात विहीर बोर आहेत ते गाडले गेले पाहिजे, ही आमची दुसरी मागणी आहे. त्याचबरोबर ज्या प्रांतसाहेब असतील किंवा तहसीलदार साहेब असतील त्यांनी आमची पिण्याच्या पाण्यासाठी कुठलीही दखल घेतली नाही. आम्ही वारंवार त्यांच्याकडे निवेदन दिले, परंतु त्यांनी ती कुठलीही दखल घेतली नाही. त्यामुळे आम्ही या ठिकाणी हा उपोषणाचा 3रा दिवस, अजून किती दिवस जातील त्यानंतर आमचं उपोषण अजून तीव्र होईल. या ठिकाणी आमच्या गाया म्हशी ज्या आहेत त्यांनाही पाणी नाही. आम्ही असंही ठरवलं आहे की त्या गाया म्हशीसुद्धा आम्ही उद्या किंवा परवा या इथं प्रांत कार्यालयात घेऊन येणार आहोत. आणि आमच्या ग्रामस्थांनी अजून एक निर्णय घेतला आहे की ही जी आगामी निवडणूक येणार आहे आम्ही त्या निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे आणि त्याची नोटीस निवडणूक आयोग नगरला तिकडेही पाठवली आणि प्रांत अधिकारी आणि तहसील साहेब यांनाही ती नोटीस दिलेली आहे. तर आम्ही शेवटी एवढीच इच्छा करतो की आमच्या या उपोषणाचं काहीतरी कोणीतरी त्याची तरतूद करून आम्हाला पिण्यासाठी पाणी व आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात. आज या ठिकाणी आम्ही उपोषणाला बसलो असताना आज आमचा उपोषणाचा 3रा दिवस. परंतु काल आम्हाला चर्चेसाठी बोलवलं असताना प्रांतसाहेब आणि तहसीलदार साहेब यांनी आम्हाला चर्चेसाठी बोलवलं होतं. परंतु चर्चा करत असताना आम्हाला कोणत्याही त्याच्यावरून ठोस निर्णय होईल असं काही जाणवलं नाही आणि ते कोणत्याही त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करणार नाही हे जाणवल्यामुळं आम्ही काही त्या चर्चेत त्यांच्या कोणत्या गोष्टीला हो बोललो नाही आणि आम्ही आमचं उपोषण अजून तीव्र करू असं त्यांना त्या ठिकाणी सांगितलं. तर आमच्या ज्या प्रमुख 5 मागण्या आहेत त्या 5 मागण्यांपैकी जी शेवटची मागणी आहे की ग्रामपंचायत बोर्डाचे जे सरपंच असतील किंवा त्या ठिकाणचे प्रशासकीय अधिकारी ग्रामसेवक असतील यांनी वेळोवेळी जे प्रशासनाला चुकीचे अहवाल दिले किंवा चुकीची माहिती दिली, त्या चुकीच्या माहितीचा आधार घेऊन प्रशासनानं सगळी कारवाई केली. या गोष्टीवरती त्यांनी आमचा सरकारकडे मागणी आहे, प्रशासनाकडे मागणी आहे की त्यांनी त्या संबंधित अधिकाऱ्यावरती किंवा तत्सम अधिकाऱ्यावरती कायदेशीर कारवाई करावी व फौजदारी गुन्हे दाखल करावे. कारण 1 महिन्यापूर्वी तहसीलदार साहेब, माननीय निकम साहेब व BDO साहेब आणि ग्रामसेवक साहेब केळेवाडीला पाहणी करण्यावेळी आले असताना त्यांनी ग्रामसेवक साहेबांनी त्यांना त्या ठिकाणी आश्वासन दिलं की कोरडेमळ्यामध्ये जी पाईपलाईन जाते ग्रामपंचायतची नळ योजनेची तिचं काम पूर्ण केलेलं आहे आणि तिचं वितरण आम्ही लगेच चालू करणार आहोत. परंतु आज महिना झाला आणि ज्यावेळी आम्ही उपोषणाचं डिक्लेअर केलं
त्याच्या दुसऱ्या दिवशी ग्रामपंचायत पाईपलाईनचं काम चालू करते की जे निवडणुकीच्या काळामध्ये शक्यच नाही ती त्या ठिकाणी त्यांनी गोष्ट केली आहे. तर या गोष्टीची चौकशी करावी. तहसीलदार साहेब असतील, प्रांतसाहेब असतील यांनी त्या गोष्टीची चौकशी करावी आणि तत्सम अधिकाऱ्यांवरती कायदेशीर कारवाई करून त्याच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करावे या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी बसले आहोत. जर 2 दिवसामध्ये जर शासनाकडून कोणतीही कडक कारवाई झाली नाही या गोष्टीवरती तर आम्ही आमचं 2 दिवसानंतर आंदोलन अजून तीव्र करू. आमची लेकरं असतील, गाया असतील, म्हशी असतील किंवा जनावरं असतील हे सर्व आम्ही निवेदन देऊन प्रांत ऑफिस आणि तहसीलदार ऑफिसमध्ये सोडणार आहोत की ज्याची जबाबदारी ते घेऊ शकतात. आम्हाला पिण्यासाठी पाणी नाही आहेत, काहीच नाही आहे. आणि आम्ही आता असं पण ठरवलं की निवडणूक जी आगामी निवडणूक आहे लोकसभेची त्यावरती जाहीर निषेध करून बहिष्कार टाकायचा. याचा आम्ही लेखी लेटर हे माननीय जिल्हाधिकारी साहेब असतील की जे मुख्य निवडणूक अधिकारी आहे जिल्ह्याचे त्यांना याची प्रत आम्ही तहसीलदार असतील, प्रांत असतील या सर्वांना दिलेली आहे. आणि आम्ही जे लोक या पिण्याच्या पाण्यामध्ये जे लोकप्रतिनिधी असतील, संगमेर तालुक्यातील असतील, अकोले तालुक्यातील असतील किंवा स्थानिक जे लोकप्रतिनिधी असतील जिल्हा परिषद गटातील त्या सर्वांचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि त्यांना गावामध्ये येण्यासाठी बंदी घालतो. हे तुम्ही तुमच्या माध्यमातून या ठिकाणी सांगू शकतो. शून्य पाईन टाईप करून सबस्क्राईब करा, घंटीच्या बटनावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.